आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI असेल, बार्टी असेल, सारथी, महाज्योती आणि RT तर अशा प्रकारच्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्यात स्पर्धा परीक्षांची जी ऑनलाईन टेस्ट झालेली होती तर त्यासाठी CET एक्झाम झालेली होती आणि त्यासाठी जी अपडेट आलेली आहे त्यांचा रिझल्ट लागणार आहे। तर त्यासाठी जो नॉर्मलायझेशन प्रोसिजर असते तर त्याची अपडेट या ठिकाणी आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी TRTI मधून पोलीस भरतीचे जे ॲप्लिकेशन ऑनलाईन केलेले आहे तर त्यांचे एडिटिंग जी लिंक आहे तर ती ओपन होणार आहे की नाही तर त्यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती आणि RTद्वारे स्पर्धात्मक परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2025-26 साठी आयोजित केलेल्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या निकालासाठी वापरण्यात येणारी जी नॉर्मलायझेशन प्रोसिजर आहे तर त्याबाबत या ठिकाणी अपडेट आलेली आहे। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो 2025-26 साठी ज्या लाभार्थ्यांची निवडीकरिता CET एक्झाम घेतलेली होती 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत तर या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन एक्झाम झाली होती किंवा ऑनलाईन CET झालेली होती तर त्यांची एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आलेली होती आणि त्यामुळेच या ठिकाणी जी नॉर्मलायझेशन प्रोसिजर आहे तर ती या ठिकाणी नॉर्मलायझेशन प्रोसिजर आहे तर ती कंप्लीट करून आपला जो ऑनलाईन रिझल्ट आहे तर तो त्या ठिकाणी लावणार आहे। तर अशा प्रकारची अपडेट होती आणि त्यानंतर आपले जे नॉर्मलायझेशन आहेत तर त्याची प्रोसिजर कशा पद्धतीने होणार आहे तर त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी या PDF मध्ये दिलेली आहे। कशा प्रकारे जो नॉर्मलायझेशन पद्धत असते आणि कशा पद्धतीने जो रिझल्ट आहे तर तो लावण्यात येणार आहे तर त्याची संपूर्ण डिटेल या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांनी TRTI पोलीस भरतीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेला आहे आणि ज्यांच्यात जे ॲप्लिकेशन आहे तर त्यांच्यात त्या ठिकाणी मिस्टेक्स वगैरे झालेले आहे आणि अजूनपर्यंत जी एडिटिंग विंडो आहे तर ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली नाही। तर मित्रांनो या ठिकाणी अपडेट आलेली आहे की आपल्याला ऑनलाईन जी एडिटिंग विंडो असेल आपला जर फॉर्म त्या ठिकाणी मिस्टेक झालेला असेल तर ते करेक्शन करण्यासाठी आपल्याला जी संधी आहे तर ती त्या ठिकाणी देण्यात येणार नाही। तर डायरेक्ट आपली जी एक्झाम आहे ऑनलाईन CET एक्झाम तर त्यासाठी प्रिपेअर करत असेल तर अभ्यास करा आपण आणि जी एक्झाम आहे तर ती 15 ते 20 दिवसात त्या ठिकाणी आपली एक्झाम ऑनलाईन होणार आहे।